विवेक हंबर्डे, वयाच्या 65व्या वर्षी ग्रोथचा ध्यास घेतलेला, 20 वर्षे नोकरी करून व्यवसायात बिनधास्त उडी मारणारा, डिझाईनच्या कोअर कॉम्पिटन्सीचा पुरेपूर फायदा घेऊन 12 मिलीमीटर जाडीच्या करंगळी एवढ्या ते 2 टनापर्यंतच्या मोटर्स बनवणारा अवलिया. ऐकूया काय म्हणतायत हे औरंगाबादचे उद्योजक. स्टोरी ऑफ प्रांशू इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद. मॅन्युफॅक्चरर्स ऑफ सर्वो मोटर्स, 20% एक्सपोर्ट्स टू डेव्हलप्ड कंट्रीज, more than 100 employees, more than 50% सेल्स टू डिफेन्स. नमस्कार मित्रांनो. लहानपणापासून माझे एक स्वप्न होते, ते म्हणजे एअरफोर्सला जाण्याचे. त्याप्रमाणे मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना SSBचा इंटरव्ह्यू दिला आणि त्यात माझे फायनल सिलेक्शन पण झाले. पण काही कारणामुळे परीक्षा खूप लांबल्यामुळे मला एअरफोर्समध्ये जाता आले नाही. मग माझा पहिला जॉब क्रॉम्प्टन ग्रीव्ज मुंबईला. क्रॉम्प्टनमध्ये जो माझा डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब होता तो खूप इंटरेस्टिंग होता. आम्ही कस्टम बिल्ट मोटर्स बनवायचो, त्यामुळे प्रत्येक मोटरच्या डिझाईनमध्ये खूप मजा यायची. माझा दुसरा जॉब रॅलीज इंडिया कंपनीमध्ये प्रिंटेड आर्मेचर मोटर्स या प्रोजेक्टवर होता. या प्रकारच्या मोटर्स जगात फक्त 4च देशामध्ये बनत होत्या. मी जॉईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजीज बदलून शून्यावरनं 3 वर्षामध्ये 1 कोटीपर्यंत म्हणजे 86 to 89 असं बिझनेस वाढला. प्रिंटेड मोटरचा बिझनेस करताना माझ्या एक लक्षात आलं होतं की मी जर 100 लोकांकडे गेलो तर त्यापैकी 2 किंवा 3 लोकांनाच त्याची आवश्यकता आहे आणि बाकीच्यांना मात्र स्वस्तातल्या मोटर्स हव्या आहेत. कारण प्रिंटेड मोटरचा फायदा असा होता की ते खूप फास्ट ॲक्सिलरेट करत होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 मिलीसेकंदात करू शकत होते ॲक्सिलरेट. पण 25,000 रुपयाला ती मोटर होती आणि ते लोक जे इम्पोर्ट करायचे त्या 7,000 ते 8,000 मिळायच्या आणि त्या 150 मिलीसेकंदमध्ये म्हणजे थोड्याशा स्लो तरी चालत होतं त्यांना. मग मी विचार केला आपल्याकडे तेवढी डिझाईन कॅपेबिलिटी आहे, मग आपण का करू नये. म्हणून मी एक डिझाईन करून बघितलं आणि तशी छान डिझाईन जमलं. मग मी ते प्रपोजल कंपनीला सादर केलं आणि कंपनीला सांगितलं की आपण हा असा प्रोजेक्ट करू शकतो, याच्यामध्ये भरपूर वाढ होते. म्हणजे जी 3 वर्षात 1 कोटीपर्यंत गेली आहे ती त्याच्यात 3 पट किंवा 4 पट होऊ शकते. तर कंपनीने ते रिफ्यूज केलं आणि त्यानंतर मला कळेना आता काय करायचं. कारण जी गोष्ट मनात घेतली ती सोडण्याची मला सवय नव्हती आणि त्यात फॉरेन एक्सचेंज वाचणार होतं. त्यामुळे मग मी विचार करत असताना माझ्या पत्नीने एक सजेशन दिलं की आपण घरी करून बघू. मग त्याप्रमाणे डिझाईन केलेले कॉम्पोनंट्स बाहेरून बनवून आणले आणि असेंब्ली केली. आता त्याच्यामध्ये फिरावं लागलं कॉम्पोनंट्स बनवण्यासाठी. पण ती जेव्हा असेंब्ली झाली तर आता टेस्ट कशी करायची, ती होती DC मोटर. आपल्याकडे घरी DC सप्लाय नसतो. मग माझं पहिलं इन्व्हेस्टमेंट बिझनेसमधलं ते म्हणजे 5,000 रुपयाचा एक पॉवर सप्लाय आणला आणि त्याच्यावर टेस्ट केली. त्यानंतर ते मुंबईला VJTIमध्ये टेस्ट करून आणली आणि त्यांनी त्याचं परफॉर्मन्स खूप ॲप्रिशिएट केला आणि मग ती मोटर पुण्यातल्या एका कस्टमरला दिली. त्याला ती एकदम भावली आणि त्यांनी त्याच्यामध्ये पुढच्या अजून 5-10 मोटर द्यायला सांगितल्या आणि असं करून त्याची डिमांड वाढत गेली. नंतर एक मद्रासचा कस्टमर होता, त्यांना पण आम्ही खूप स्पेशल मोटर, तो गिअर्ड मोटर वापरत होता, त्याच्या जागी आम्ही एकदम स्लो स्पीडची मोटर त्याला दिली. तिथं त्याला एवढी छान वाटली की त्यांनी लगेच मोठी ऑर्डर दिली. एवढं प्रचंड मागणी असताना म्हणजे माझ्या दृष्टीने ती प्रचंड होती, कारण घरामध्ये तेवढ्या क्वांटिटी कशा करायच्या. तर मी दिवसभर फॅक्टरीमध्ये जायचो सकाळी 8:30 ते 5 आणि घरी आल्यानंतर नाश्ता केल्यानंतर मग असेंब्ली सुरू व्हायची. त्यामध्ये माझी मिसेस पण त्याच्यामध्ये मदत करायची आणि त्याच्यात मला एक वेगळा आनंद मिळत होता, म्हणून मी ते करत होतो. मग मी एक इंजिनियर बरोबर घेतला, तो पण संध्याकाळी मदत करायचा. बायकोची तर मदत होतीच आणि असं पुढे चालत राहिलं. पण मग एकदा साधारण 3-4 वर्षांनी तो मद्रासचा कस्टमर मला म्हणाला आम्ही इम्पोर्ट बंद केलेलं आहे आणि तुम्ही तर घरी बनवताय, मग आता एखाद दिवशी तुम्ही सांगाल की आता आम्ही नाही बनवत आहे, तर आम्ही कुठे जायचं. मग
तिथे मला असं लक्षात आलं की आपण पूर्णपणे याच्यामध्ये झोकून द्यायला हरकत नाही आणि तेव्हा मग प्लॉट घ्यायचं ठरवलं. तेव्हा वळूजमध्ये एक प्लॉट रिकामा प्लॉट होता जो की 40,000 रुपयात मिळत होता आणि त्याच्या बाजूला पूर्ण बांधलेलं शेड होतं ते 2,000 स्क्वेअर फुटाचं 3 लाखात मिळत होतं. मग आता एवढे पैसे इन्व्हेस्टमेंटसाठी नव्हते म्हणून मग मी रिकामा प्लॉट घेतला आणि त्यावेळेस मी 500 स्क्वेअर फूट बांधलं. नंतर हळूहळू जसा पसारा वाढत गेला तर पुढे तीच 500 स्क्वेअर फुटाची फॅक्टरी आज त्या जागेत 14,000 आहे स्क्वेअर फूट आणि दुसरी फॅक्टरी आम्ही 12,000 स्क्वेअर फुटाची बांधलेली आहे. त्या 500 स्क्वेअर फुटामध्ये आम्ही प्रोडक्शन शिफ्ट केलं. आता माझा रुटीन थोडासा बदलला. फॅक्टरीमध्ये वळूजमध्ये माझ्या नोकरीच्या जागी काम करायचो. तिथून 5 वाजता माझ्या फॅक्टरीत यायचो आणि त्याच्यानंतर मग रात्री 9-10 वाजता घरी जायचो. असं करता करता शेवटी हिम्मत केली आणि 1998 साली म्हणजे माझी पहिली मोटर बनल्यानंतर तब्बल 8 वर्षांनी मी नोकरी सोडली. जेव्हा फुल टाईम चालू केलं तेव्हा मात्र बिझनेस प्रचंड प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आणि तेव्हा IIT कानपूरहून एक एन्क्वायरी आली. त्यांच्यासाठी एक रोटेशन 1 वर्षामध्ये फिरणारी अशी मोटर आम्ही तयार केली ज्याचं वजन फक्त 1.5 किलो होतं आणि आमचे इंजिनियर तिथे जाऊन कमिशनिंग करून आले. तिथल्या प्रोफेसर्सनी सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. तर अशा प्रकारे पुष्कळ वेगवेगळ्या टाईपच्या मोटर्स आम्ही बनवायला सुरुवात केली. याच्यामध्ये माझ्याबरोबर माझे कलिग्स जे पूर्वी रॅलीज इंडियामध्ये काम करत होते ते पण जॉईन झाले आणि जे वर्कर्स माझ्याकडे सुरुवातीला आहे तेच आज पण आहे आणि ते आता एका इंजिनियर एवढं चांगलं काम करू शकतात. त्यांना जेव्हा मी शिकवलं तेव्हा ते पूर्ण जीव ओतून काम करायचे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कुठलीही SOP नसताना सुद्धा मोटर्स अगदी चांगल्या बनायच्या आणि 0 डिफेक्ट अशा टाईपचं प्रोडक्शन व्हायचं. मला असं वाटतं की याच्यामुळे जास्त कस्टमर्स मिळत गेले आणि जे कस्टमर्स आले ते सगळे बाय वर्ड ऑफ माउथ आले. आता या बिझनेसमध्ये आमचं सगळ्यात मुख्य महत्त्वाचं काय होतं तर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग. जेव्हा कस्टमर यायचा तेव्हा तो एक बाबा मला ही इतक्या वॉटेजची इतक्या स्पीडची मोटर पाहिजे असं नाही सांगायचा. तो सांगायचा माझ्याकडे ही एक मशीन आहे आणि त्या मशीनसाठी लागणारी मोटर तुम्ही आम्हाला द्यायची आहे. आम्ही ॲप्लिकेशन इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्यासाठी काम करून मोटर सिलेक्ट करून देत असल्यामुळे कस्टमर्स हवी ती प्राईस द्यायला तयार असायचे. बिझनेस म्हणजे कशी गंमत असते बघा. एकदा आम्हाला अमेरिकेहून फोन आला. त्यांना एका विशिष्ट प्रकारची मोटर हवी होती आणि त्या प्रकारची मोटर आम्ही बनवत नव्हतो. तर मग आम्ही सांगितलं आम्ही ती काही बनवत नाही. पण मग फोन ठेवता ठेवता मी त्याला म्हटलं की पण तुम्ही जर आम्हाला एक सॅम्पल दिलं तर आम्ही बनवू शकतो. ते म्हणाले की सॅम्पल काय आम्ही तुम्हाला पूर्ण डिझाईन ड्रॉइंग्स डिटेलमध्ये देऊ. तर म्हटलं मग तर काही प्रश्नच नाही आम्ही बनवू शकतो ते. आता त्याच्यानंतर त्यांनी पुढचा जो प्रश्न विचारला की तुम्ही वाइंडिंग हाताने करता का मशीननी करता. तेव्हा माझ्या लक्षात आलं आता आपली ही ऑर्डर गेली कारण आम्ही हाताने करत होतो. पण जेव्हा मी सांगितलं त्याला की आम्ही हाताने वाइंडिंग करतो तेव्हा त्याने एकदम म्हटलं की एक्सलंट. कारण त्याला ते हाताने वाइंडिंग करणारी सप्लायर पाहिजे होता कारण त्यांची डिझाईन अशा प्रकारचे होते की जे मशीननी करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे ते तसे सप्लायरच्या शोधात होते. मग त्यांनी त्याचे सगळे डिझाईन ड्रॉइंग्स पाठवले. ते आम्ही बघून 1.5 महिन्याच्या अवधीत म्हणजे 6 आठवड्यांनी आम्ही त्यांना प्रोटोटाईप बनवून पाठवला. त्याच्यावर ते एवढे इम्प्रेस झाले की त्यांनी सांगितलं की चला आता आम्ही तुम्हाला पूर्ण रेंज बनवायला देतो. तर त्याच्यामधली सगळ्यात छोटी जी मोटर होती ती 12 mmची म्हणजे अगदी करंगळी एवढी बारीक होती जी 60,000 RPMला फिरायची. त्या मोटर्समध्ये मटेरियल जे लागत होते ते अत्यंत स्पेशल टाईप होतं. त्याच्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागलं, काही इम्पोर्ट करावं लागलं, भरपूर स्टॉक करावा लागला कारण त्याच्या MOQs मोठ्या होत्या आणि हे सगळं करता करता ती मोटर व्यवस्थित झाल्यानंतर 1 by 1 त्याच्यामध्ये जवळजवळ 6 मॉडेल होते आणि प्रत्येक मॉडेलमध्ये 3-4 लाखाचं इन्व्हेस्टमेंट होतं. ते सगळे पैसे त्यांनी दिले
आणि तो बिझनेस सुरू झाला. पण काही वर्षांनी, एक 5 वर्षांनी ती कंपनी बंद पडली आणि त्यांनी आम्हाला त्या मोटर्स दुसऱ्याला विकण्याची परमिशन दिली. आधी आमचं फक्त व्हर्बल एक अंडरस्टँडिंग होतं की त्या मोटर्स आम्ही फक्त त्यांना द्यायच्या, आम्ही डायरेक्ट नाही विकायच्या, आणि त्या आम्ही त्यावेळेपर्यंत पाळल्या. आम्ही इम्पोर्टेड सर्वो मोटर्स रिपेअर्सचा नवीन व्हर्टिकल सुरू केला. त्यामध्ये अत्यंत अवघड अशा, साधारणपणे कोणीही रिपेअर करू शकत नाही अशा मोटर्स रिपेअर करायचो. त्यासाठी आमचे डिझाईन नॉलेज पण आम्ही वापरतो. असेच एकदा BEL चेन्नईवरून त्रिशूल मिसाईल लॉन्चरवर लागलेली मोटर ते लोक घेऊन आले. आम्ही ती 2 दिवसामध्ये रिपेअर केली. त्यावरून त्यांनी आम्हाला एक कोरलेस मोटर डेव्हलप करायला दिली. अशा प्रकारची मोटर जगामध्ये फक्त 3च देशात करत होते. गेल्या 5-10 वर्षामध्ये ती मोटर त्यांना कोणीही डेव्हलप करून दिली नव्हती आणि त्यांनी दिलेल्या ड्रॉइंग्सप्रमाणे आम्ही ती मोटर बनवून दिली. भरपूर मेहनत लागली, तब्बल 2 वर्ष लागले. त्यांनी ती मोटर 6 महिने टेस्ट केली. रशियाच्या लोकांनी पण ती टेस्ट केली आणि ॲप्रुव्हलबरोबरच खूप मोठी, म्हणजे 1.5 कोटीची ऑर्डर, जेव्हा की आमचा टोटल टर्नओव्हर 3 कोटी होता, अशी दिली. या ऑर्डरसाठी आम्ही बँकेची CC 20 लाखावरनं 80 लाख वाढवून घेतली. जवळजवळ 80 लाखाचे मटेरियल विकत घेतले आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. 5, 10, 15 मोटर्स दिल्यानंतर त्यांना अचानक त्याच्यामध्ये एक स्नॅक सापडला आणि प्रोडक्शन थांबले. प्रॉब्लेम शोधण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. नंतर भारत इलेक्ट्रॉनिक्सने आम्हाला एक प्रपोजल दिलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला रशियाला जावे लागेल, त्याची परमिशन ते काढून देतील, पण त्याचा खर्च मात्र आम्हालाच करावा लागेल. आता आधीच भरपूर खर्च झालेला होता, तरी पण आम्ही रशियाला जायचे ठरवले. मी आणि आमचे डेव्हलपमेंट मॅनेजर कोरडे तिथे गेलो आणि गंमत अशी झाली की पहिल्याच दिवशी आम्हाला तिथे असं कळलं की जे ड्रॉइंग्ज आम्हाला दिले होते ते जुने आणि डिस्कार्डेड ड्रॉइंग होते. त्यांनी नवीन ड्रॉइंग्ज दिल्यानंतर प्रॉब्लेम अगदी लगेच सॉल्व झाला. मॅन्युफॅक्चरिंग तर सुरू झाले, पण ते 80 लाखाचे मटेरियल स्क्रॅप करावे लागल्यामुळे प्रांशूच्या इतिहासात आम्हाला पहिल्यांदाच लॉस झाला आणि बँकेकडून वाढवून घेतलेली CC कमी करण्यासाठी बंगला विकावा लागला. त्यानंतर मात्र आमचा टर्नओव्हर दरवर्षी 50% जास्त वाढत गेला. आम्ही पुढे पिनाका, आकाश मिसाईल लॉन्चर्ससाठी पण आमच्या स्वतःच्या डिझाईनप्रमाणे मोटर्स मॅन्युफॅक्चरिंग करतो आहोत. अशा प्रकारे आम्ही आता डिफेन्सचाच बिझनेस जास्त करण्याचे ठरवले आणि माझी जी लहानपणची इच्छा होती एअरफोर्समध्ये जाण्याची, ती या प्रकारे डिफेन्सशी जोडल्या गेल्यामुळे ती पण पूर्ण झाली. नंतर आत्ता गेल्या 3 वर्षापूर्वी आम्हाला अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली. ती म्हणजे 40 वर्ष जुनी कंपनी एक गुजरातमध्ये आहे, जी की नेव्हीसाठी स्पेशल मोटर्स बनवत होते. नेव्हीमध्ये ज्या मोटर्स लागतात त्या हाय शॉक ग्रेड मोटर्स असतात, म्हणजे त्याच्यावर इम्पॅक्ट आला तरी त्या फेल होत नाही. तर अशा प्रकारच्या मोटर्स 40 वर्ष झाले ते लोक करत होते आणि त्याचे जे प्रोप्रायटर होते ते वय झाल्यामुळे आणि त्यांच्याकडे सक्सेशन प्लॅन नसल्यामुळे त्यांना ती कंपनी विकायची होती. पण ते अशा माणसाच्या शोधात होते की ज्यांची कॅपेबिलिटी असेल की हे पुढे चालेल, म्हणजे त्यांना त्यांची ती लिगसी पुढे ठेवायची होती. आणि म्हणून कुंडली मॅच झाली आणि आम्ही ती कंपनी विकत घेतली. फक्त IP, त्याचं ब्रँड नेम हे विकत घेतलं आणि ते सगळे डिझाईन्स इथे शिफ्ट केले. त्या मोठ्या मोटर्स आहे, आत्तापर्यंत मी ज्या मोटर्स बनवत होतो त्या फक्त जास्तीत जास्त 5-6 किलोच्या होत्या. आता या मोटर्स ज्या आहे त्या 10 किलोच्या पुढे 400-500 किलोपर्यंत असणार होत्या. म्हणून आम्ही एक नवीन 16,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला, तिथे बांधकाम केलं आणि त्या मोटर्स तिथे बनवायला सुरुवात केली. त्या मोटर्स वॉरशिप्स, सबमरीन्स,
आणि एअरक्राफ्ट कॅरियर्स अशा नेव्हीच्या ॲप्लिकेशन्ससाठी आम्ही देत आहोत. अजून एक गंमत सांगतो. जशी आम्ही टेक्नॉलॉजी विकत घेतली तशी आम्ही टेक्नॉलॉजी विकलीसुद्धा. एका प्रसिद्ध इरिगेशन कंपनीनी जगातल्या सगळ्यात हायेस्ट इफिशियन्सीची मोटर सोलर प्रोजेक्टसाठी आम्हाला आणून दिली आणि डेव्हलपमेंट करायचं आहे सांगितलं. झालं. आम्ही ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करून 3000 मोटर्स बनवल्या आणि ती टेक्नॉलॉजी त्यांना टर्नकी बेसिसवर विकलीसुद्धा. 2016मध्ये MSMEच्या एका डेलिगेशनबरोबर आम्ही इस्रायलला गेलो. भारत सरकारच्या ऑफसेट क्लॉजप्रमाणे त्यांना भारतातून मोटर्स विकत घ्यायच्या होत्या. UAVला लागणारी अगदी छोटी मोटर म्हणजे कॅरमच्या स्ट्रायकर इतकी लिमिटेड अँगल टॉर्क मोटर, म्हणजे जी फक्त काही अँगलमध्येच फिरते, ती हवी होती. ती आम्ही त्यांना 2 महिन्यामध्ये डेव्हलप करून प्रोटोटाईप बनवून दिली. आम्ही एक्सपोर्ट पण आमच्या टोटल प्रोडक्शनच्या साधारणपणे 20% करतो आहे. आणि ते बिझनेस प्रमोट करण्यासाठी 2010पासून एक्सपोर्ट प्रमोशनसाठी आम्ही जर्मनीमध्ये SPS या एक्झिबिशनमध्ये आमच्या दरवर्षी मोटर्स एक्झिबिट करतो आहोत. मोटर इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे फ्रेमलेस टॉर्क मोटर्स. जगात फक्त 4-5च कंपन्या आहे जे की या मोटर्स मॅन्युफॅक्चर करतात. आम्ही ठरवलं की त्या मोटर्स आपण डेव्हलप करायच्या आणि मागच्या वर्षीपासून त्याची पूर्ण रेंज डेव्हलप केली आणि ती भारतात आणि भारताबाहेर अनेक कस्टमर्सला सप्लाय पण केली आहे. माझा मुलगा चिन्मय अमेरिकेहून MS करून माझ्याबरोबर बिझनेसमध्ये जॉईन झाला. त्यांनी असं ठरवलं की आपण मास मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरायचं. आता मास मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं की किंमत कमी असायला हवी. पण प्रांशू म्हणजे मोटर्स चांगल्या पण खूप महाग असं पोझिशनिंग झालेलं होतं. ते बदलण्यासाठी आम्ही 2 उपाय ठरवले. एक म्हणजे वेगळी फॅक्टरी चालू केली. तिथे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे कॉस्ट कमी झाली. आणि दुसरं, तिथलं नाव पण बदललं, मूवमॅटिक. आता ती कंपनी खूप छान चालू आहे. माझी मुलगी ईशा, तिने BCom करून जमशेदपूरच्या XLRIमधनं एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचा कोर्स करून प्रांशूमध्ये HRचा चार्ज घेतला. आणि आपण TLCमधून शिकलेल्या सर्व एम्प्लॉई एंगेजमेंटचे जे टेक्निक्स आहे ते तिने इम्प्लिमेंट केले आहे. रोहित माझा जावई IT मधला जॉब सोडून त्यांनी रोजच्या कामामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असावे यासाठी प्रांशू जॉईन केले. अशा प्रकारे माझा सक्सेशन प्लॅन पूर्ण झाला. वयाच्या 35व्या वर्षी मला हाय BP डिटेक्ट झालं. बरेच औषधं घेतले पण BP खाली येत नव्हतं. मग मी सिद्ध समाधी योग म्हणजे SSYचा कोर्स केला. याचा कमालीचा उपयोग झाला. मला लक्षात आलं की माझा जो स्वभाव आहे की एखादी कल्पना सुचली की ती ताबडतोब अंमलात आणेपर्यंत मला चैन पडत नसे. त्यामध्ये SSYमुळे बदल झाला आणि BP पूर्ण नॉर्मल झालं. त्यानंतर 5 वर्षांनी मी SSYचा टीचर्सचा पण कोर्स केला व समाजसेवा म्हणून जळगावसारखाच वळूजला SSYच्या साधकांना बरोबर घेऊन अन्नप्रसाद केंद्र चालू केले. 2005मध्ये 10 रुपयात शुद्ध सात्विक पोटभर जेवण देत होतो. त्यात लॉस होऊ नये म्हणून रोज मॉनिटरिंग करून जे काही थोडे उरायचे त्यामधून 15 वर्षामध्ये 2.25 कोटीची बिल्डिंग तिथे उभी राहिली. आज तिथे 20 रुपयामध्ये दररोज 1200 ते 1500 लोक जेवण घेतात. मागच्या 3 वर्षापासून मी TLC जॉईन केलेले आहे. TLCच्या PPTs वापरून
जे ट्रेनिंग दिले त्यामुळे आमच्या सेकंड लाईनची डेव्हलपमेंट खूप छान होत आहे. त्याबद्दल भागवे सरांचे खूप खूप धन्यवाद.